नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, तर या योजनेसाठी एप्रिल ते जुलै 2024 या 4 महिन्याचं अनुदान जे आहे, तर ते मंजूर करण्यात आलेलं आहे व त्याबद्दलचा जी-आर सुद्धा आलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हा जी-आर पाहूयात. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्याबाबतचा हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून दिनांक 8 एप्रिल 2024 चा शासन निर्णय आलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण शासन निर्णय पाहूयात. तर शासन निर्णय सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 41,47,48,760 इतका निधी व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 17,17,25,840 इतका अर्थसंकल्पीय तरतूद लेखनाद्वारे माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तर वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून एक वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 10,46,86,87,190 इतका, तर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 4,31,31,460 इतका निधी पेम्स प्रणालीवर वितरित केला आहे. सदर्भ निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरिता या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वये सोबतच्या पत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखापरीक्षण कार्यालयास पाठवावी. तर मित्रांनो, या शासन निर्णयासंग हे विवरणपत्र जे आहे तर ते लावण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता, माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचं वाटप जे आहे तर ते विभागीय आयुक्तानुसार या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे विवरणपत्र ए आहे. आणखी एक विवरणपत्र जे आहे तर ते यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे आहे विवरणपत्र बी. वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापन खर्च माहे एप्रिल ते जुलै 2024 या करिताच हे विवरणपत्र बी आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेबद्दलची ही एक महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. धन्यवाद.